का हेही माहित नाही याला. मग काय चर्चा करायची, कुणावर करायची? मीटिंगची तारीख माहिती आहे का साहेब आपल्याला, सांगा. आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब. आपण दिलेला निरोप, त्याच्यानंतर झालेला वेळ आणि आता अशी आलेली परिस्थिती. परंतु सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आली, आपण चर्चा करावी. सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग त्या ठिकाणी निघेल. आपण म्हणाल, आपण वेळ द्यावी, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सरकार किमान आम्हाला असं सांगा, आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला, कर्जमुक्तीबाबत तुम्ही किमान हो आहे का नाही आहे एवढं बोला, सांगा ना. चालतं चर्चा मीटिंग करून द्या, चालतं. लावा ना फोन. मग तुझं काय करणार आहे एवढं का? आमची अशी विनंती आहे की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत, कारण विषय आपला एक नाही, अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे. मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबतच याचा तोडगा काढावा. निश्चितपणे काहीतरी तोडगा माननीय महोदय. अरे ऐकलंय राजा, बघा, आपण एक जबाबदार मंत्री आहात, सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात. आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे, तो घेऊन तुम्ही आलेला आहात. तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे. आणि म्हणून बच्चूभाऊ बरोबर म्हटले, बाकी मागण्यांवर चर्चा होईल, पण कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा. जर चुकून थांबा जरा, जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय, आपण अत्यंत हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला. कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तरच चर्चेला पुढे अर्थ आहे. बाकी 22 चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ. याचा SRO नो सांगा, संपला विषय. आज माननीय प्रधानमंत्री महोदय मुंबईमध्ये आहेत, म्हणून आपल्यास विनंती करायला आलो की आपण थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपल्या फोनवर बोलता नाही येत का? आपण राज्यमंत्री आहे, सहकार मंत्री आहे. तेवढंच माझं काय मत आहे, तुम्ही CM साहेबांशी बोला ना फक्त, का असे आम्ही भेटायला आलो आहे. माझं काय म्हणतो,